ही तारिणी नक्की काठी घ्यायलाच गेली असेल ना? का मुहूर्ताला सुद्धा माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करत फिरत असेल? आले 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 मी. हे भारंगीची काठी घ्या गुरुजी, सुरू करा पूजा. काय वेळ आहे ही? हा, मुहूर्ताची वेळ झाली, आत्ता येतेस तू? आजही उशीर? अगं कुठेच नव्हती ही भारंगीची काठी. पार नाक्यापर्यंत जावं लागलं मला, म्हणून उशीर झाला. झालं समाधान? तारिणीला आहे जबाबदारीची जाणीव. ती आपल्या बहिणीच्या मुहूर्तमेढीचा मुहूर्त चुकवणार नाही. चला मुहूर्तमेढ रवून घेऊया आता. केदार, अरे दयानंदरावांना घेऊन येतोस का रे तू? हं? हो, घेऊन येतो. मी जाते ना बाबा, मी घेऊन येते त्यांना. बर. मी त्याला हे सगळं सांगणार. काय सांगायचंय? आणि कोणाला? केदारला देवकी त्याच्या आईचा फोटो. माहितीये मला. हा फोटो पडला असणार आहे ना? त्या दिवशी पण असंच झालं होतं. अचानक पडला तो फोटो, आम्हाला काही कळलंच नाही. आणि इतक्या जोरात पडला की सगळ्या काचा वगैरे फुटल्या त्याच्या. मी केदारला इतक्या वेळेला सांगितलंय की तो फोटो व्यवस्थित ठेव. एकतर त्या फोटोला काही झालं तर ह्याला सहनही होत, त्रास होतो त्याला. पण ऐकेल तर शपथ. ठीक आहे, द्या, मी ठेवते व्यवस्थित. द्या. चला जाऊया. हो हो हो. चला आपण मूर्तमेढीची पूजा करून घेऊ. शुद्धोदकस्थानं समर्पयामि, अभ्यंकरस्थानं समर्पयामि. ही मुहूर्तमेढ या लढाईची, युवराजचं सत्य बाहेर आणून निशीला त्याच्या जाळ्यातून वाचवण्याची. तू विचारही केला नसशील युवराज, तुझं सत्य कोणत्या मार्गाने बाहेर येईल, पण येणार. ही तारिणी शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या विरुद्ध लढणार आणि जिंकणार सुद्धा. तू स्वतःला वाचवण्यासाठी काहीही कर, पण आजच्या या मुहूर्तावर मी स्वतःला वचन देते, मी तुला सोडणार नाही. बॉस, टेक्नोने तो नंबर कोणाचा हे शोधायचा प्रयत्न केला आणि मग त्याचं नाव किंवा रजिस्ट्रेशन हे काहीच कळत नाहीये. तो प्रायव्हेट नंबर दाखवतोय. असं कसं होऊ शकतं केडी? लोकेशन कळालंय का? नाही, सॅटेलाइट फोन दाखवतोय. त्या माणसाबद्दल काहीच माहिती मिळत नाहीये. हे असं होऊन नाही चालणार आहे केडी. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला लवकरात लवकर त्या माणसाला शोधावं लागणार आहे. मला कळतंय बॉस, पण एक गोष्ट कन्फर्म आहे, हा कोणी साधा माणूस नाहीये. हा नक्कीच क्रिमिनल आहे, ते पण पोहोचलेला. आणि अशा माणसाशी युवराज कनेक्टेड आहे याचाच अर्थ युवराज सुद्धा खूप मोठा कुठला तरी गुन्हा करतोय. हो बॉस, निशीचं युवराजशी लग्न झालं तर तिला कल्पनाही नाहीये ती किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकू शकते. हा खूप मोठा ट्रॅप आहे. निशीचं युवराजशी लग्न होणारच नाहीये केडी. केडी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. उद्या निशीची मेहंदी आहे, त्याच्या आधी मला त्या माणसाबद्दलचे सगळे डिटेल्स हवेत. हो बॉस, आपली पूर्ण टीम यावर काम करते. त्या माणसाबद्दल काही ना काही माहिती आपल्या हाती लागेल. केडी, आपल्याला वाटतंय ना तितकं हे प्रकरण छोटं नाहीये.
आपल्याला ह्या प्रकरणाच्या खोलात शिरावं लागणार आहे. हे सगळं आता फक्त युवराज बद्दल राहिलेलं नाहीये. मला खात्री आहे, खूप मोठं कोणतं तरी क्राईम सर्किट एक्सपोज होण्याची शक्यता आहे. हो बॉस, युवराज आणि त्याचा तो पार्टनर खूप मोठ्या क्राईममध्ये इन्व्हॉल्व असू शकतात. पण आता काळजी मला निशीची वाटतेय. तिला काहीही करून यातून वाचवायला हवं आपण. अरे कौशिकी ताई या ना. या. काय निशिता किती सुंदर दिसतेस. थँक्यू. तुम्ही पण खूप छान दिसताय. यू लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. काय ग अजून इकडेच आहेस? मला वाटलं गेली असशील माझ्या विरुद्ध पुरावे वगैरे गोळा करायला बाहेर. हे घड्याळ आहे ना, ते बघत पण जा. वेळ वेळ निघून चालली आहे. लक्षात आहे ना तुझ्या? सगळं लक्षात आहे माझ्या. काहीही विसरले नाहीये मी. कसं बोलतीयस? ती आग कुठे आहे? कॉलेजमध्ये होती ती आग कुठे आहे? हां, मला वाटलं ती आग अजून जिवंत असेल. तू हा जो गेम सुरू केलास तो शेवटपर्यंत खेळशील. त्यात शेवटी जाऊन तू हारणारच आहेस म्हणा, पण ॲटलिस्ट फाईट करशील. तू गिवअप करायला लागलीस तारिणी. काय मी गिवअप केलेलं नाहीये, पण तू जे वागलायस ना ते सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी शांतही बसणार नाही. हे बघ, ही ही आग आवडते ना मला. पण आता काय उपयोग आहे? ए इकडे बघ, 2 दिवस उरलेत फक्त. तुला पुन्हा एकदा क्रम सांगतोय. आज मेहंदी, उद्या हळद, आणि मग शुभ मंगल सावधान. काय करशील? मला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करशील का? ते साखरपुड्याला केलेलंच तसं. विसरलो नाही मी, लक्षात आहे. आणि आज तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज? सरप्राईज आहे म्हटलं तर कसलं सर? तर सांगितलं सरप्राईज राहणार आहे का? पण सर तुला हिंट देतो. तू माझा इन्सल्ट केला होतास ना सगळ्यांसमोर साखरपुड्याला, आज इथेच तुझा इन्सल्ट होणार आहे.